नमस्कार विद्यार्थ्यांनो, एक नवीन दिवस आणि नवीन सत्रात आपले स्वागत आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील एक छोटीशी चर्चा पाहूया. शिक्षक: काल मुसळधार पावसामुळे आमच्या शाळेला सुट्टी जाहीर झाली. तुम्ही घरी काय केले? अरुण: मी माझ्या आईने बनवलेले गरम गरम सूप खाल्ले. अर्णव: मी गरमागरम भजी खाल्ल्या. शीतल: मी आणि माझी बहीण पावसात नाचलो. शिक्षक: तुम्हा सर्वांना मजा आली असे वाटते, पण सुरक्षित राहा आणि पावसात किंवा थंड हवामानात खेळून तुमचे आरोग्य खराब करू नका. आज आपण पाऊस आणि पावसाचे पाणी साठवणे या विषयावर चर्चा करणार आहोत. हा विषय इयत्ता 6वीच्या विज्ञानाचा पाऊस तो कुठून येतो या धड्यातून घेतला आहे, जिथे आपल्याला पाऊस का पडतो आणि आपल्याला पाऊस कसा पडतो यासारख्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. पाऊस ही एक सामान्य नैसर्गिक घटना आहे, अगदी हवा आणि सूर्यप्रकाशाप्रमाणेच. पावसाळ्यात आपल्याकडे सहसा जास्त पाऊस पडतो. एक सामान्य निरीक्षण असे आहे की जेव्हा आकाश ढगाळ असते तेव्हा पाऊस पडण्याची शक्यता असते. तथापि ढग नेहमीच पाऊस आणत नाहीत. कधी कधी आपल्याला पूर्व सूचना न देता अचानक पाऊस पडतो. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. पाण्याची वेगवेगळी रूपे समजून घ्या. पाऊस आणि मान्सून स्पष्ट करा. पावसाच्या पाण्याचा संग्रह करून ठेवणे आणि जलसंवर्धनात त्याचे महत्त्व जाणून घ्या. कीवर्ड अति महत्त्वाचे शब्द: ढग, बाष्पीभवन, संघनन, थेंब, वारा, पाण्याचे चक्र, वातावरण, दव, गारपीट. पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीवरील संकल्पना नकाशा पाहूया. पावसाबद्दल शिकत राहण्यासाठी आपल्याला प्रथम ढग आणि पाणी समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की निसर्गात पाणी 3 स्वरूपात अस्तित्वात आहे. पाण्याच्या घन स्वरूपाला बर्फ म्हणतात. पाणी थंड झाल्यावर ते घन बर्फात बदलते. जर बर्फ उघड्या हवेत सोडला तर ते वितळते आणि पाण्यात बदलते. तसेच जर आपण बर्फ गरम केला तर ते पाण्यात देखील बदलते. पाण्याचे वायू स्वरूप म्हणजे पाण्याची वाफ, जी आपल्या सभोवतालच्या हवेत असते. महासागर आणि समुद्रातील पाणी गरम होते आणि पाण्याची वाफ तयार होते. त्याचप्रमाणे जेव्हा पाण्याची वाफ थंड होते तेव्हा ते पुन्हा द्रव पाण्यात घनरूप होते. जर पाणी आणखी थंड केले तर ते बर्फात बदलेल. तर पाण्याचे हे 3 प्रकार परस्पर बदलण्यायोग्य आहेत.
एकाचे दुसऱ्यामध्ये रूपांतर होऊ शकते. पाण्याच्या वाफेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणतात. बाष्पीभवन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी पृथ्वीवर नेहमीच घडते. विशेषतः समुद्र, महासागर, नद्या आणि तलाव यांसारख्या जलसाठ्यांमधून सूर्यप्रकाशामुळे. बाष्पीभवनातून तयार होणारी पाण्याची वाफ हवेत मिसळते आणि अदृश्य होते. पाण्याची वाफ पुन्हा पाण्यात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला संक्षेपण म्हणतात. हिवाळ्यात गवत आणि पानांवर लहान दवथेंब दिसतात कारण वनस्पतीभोवतीच्या हवेत उबदार पाण्याची वाफ असते. जेव्हा ही पाण्याची वाफ थंड होते तेव्हा संक्षेपणामुळे पानांवर पाण्याचे थेंब तयार होतात. बाष्पीभवनातून निर्माण होणारी पाण्याची वाफ वातावरणात वर जाते कारण ती हवेपेक्षा हलकी असते. जशी हवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दूर जाते तसतशी ती थंड होते. जेव्हा पाण्याची वाफ उच्च पातळीपर्यंत पोहोचते तेव्हा ती थंड हवेच्या संपर्कात आल्यावर घनरूप होते आणि लहान पाण्याचे थेंब तयार होतात. हे लहान थेंब वातावरणाच्या उच्च पातळीवर हवेत तरंगतात आणि ढगांच्या रूपात दिसतात. पाऊस. ढग एकाच ठिकाणी राहत नाहीत, ते वाऱ्यासोबत फिरतात. जसजसे अधिक ढग एकत्र येतात तसतसे ते पाण्याच्या वाफेने भरले जातात. वारे हे ढग समुद्रातून जमिनीवर वाहून नेतात. वरच्या वातावरणातील थंड हवा ढगांना थंड करते, ज्यामुळे आत असलेले पाण्याचे थेंब मोठे होतात. ढग जड होतात तसतसे ते जमिनीच्या जवळ जाऊ लागतात. ढगांचा रंग पांढरा ते राखाडी होतो, ज्यामुळे ते गडद ढग एकत्र जमल्यासारखे दिसतात. जेव्हा पाण्याचे थेंब खूप जड होतात तेव्हा ते पावसाच्या रूपात पडतात. पाऊस पडण्यापूर्वी आपल्याला अनेकदा थंड वारा जाणवतो. अतिशय थंड परिस्थितीत पाण्याचे थेंब बर्फाच्या स्फटिकांमध्ये बदलतात आणि बर्फाच्या स्वरूपात पडतात. कधीकधी मोठे पाण्याचे थेंब बर्फात गोठतात आणि गारा पडतात, यालाच गारपीट म्हणतात. मान्सून. आपल्याला वर्षाच्या विशिष्ट महिन्यात पाऊस पडतो. सहसा जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. या ऋतूत आकाश नैऋत्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांसह वाहणाऱ्या ढगांनी भरलेले असते. या वाऱ्यांना नैऋत्य मान्सून म्हणतात. त्याचप्रमाणे नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये
ईशान्येकडून येणाऱ्या वाऱ्यांसह वाहणाऱ्या ढगांमुळे आपल्याला पाऊस पडतो. या वाऱ्यांना ईशान्य मान्सून म्हणून ओळखले जाते. आजकाल आपण अनियमित पावसाचे स्वरूप अनुभवत आहोत आणि ऋतू थोडे बदलत आहेत. बाष्पीभवनातून पाण्याचे बाष्पात रूपांतर होते. पाण्याची वाफ ढगांमध्ये निर्माण होणे आणि ढगांमध्ये संक्षेपणातून पाऊस पडणे या प्रक्रियेला जलचक्र असे म्हणतात. आपण मागील विषय आपण वापरत असलेले पाणी आणि जलचक्र मध्ये याबद्दल शिकलो. आता पाणी साठवण्याबद्दल जाणून घेऊया. पावसाच्या पाण्याची साठवणूक. पाण्याची उपलब्धता वाढवण्याचा एक मार्ग म्हणजे नंतरच्या वापरासाठी पावसाचे पाणी गोळा करणे आणि साठवणे. या प्रक्रियेला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात, जे जिथे पाणी पडते तिथेच पाणी पकडणे, धरून ठेवणे या कल्पनेवर आधारित आहे. कॉन्क्रीटच्या रस्त्यांवर आणि इमारतींच्या पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे काय होते? ते नाल्यांमध्ये वाहते. तेथून ते दूर असलेल्या नद्या किंवा तलावांमध्ये जाते. याचा अर्थ असा की ते पाणी आपल्या घरात परत आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, कारण ते जमिनीत झिरपत नाही. पावसाचे पाणी साठवण्यासाठी येथे 2 तंत्रे आहेत. 1. छतावरील पावसाचे पाणी साठवणे. या पद्धतीमध्ये पावसाचे पाणी छतावरून गोळा केले जाते आणि साठवण टाकी पाईपद्वारे साठवण टाकीमध्ये पाठवले जाते. या पाण्यात माती आणि छतावरील कचरा असू शकतो, म्हणून ते वापरण्यापूर्वी फिल्टर करणे किंवा गाळणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी टाकीमध्ये साठवण्याऐवजी पाईप थेट जमिनीत एका खड्ड्यात नेऊ शकतात, ज्यामुळे पाणी जमिनीत जिरपते आणि भूजल पातळी वाढते. रस्त्याच्या कडेला असलेल्या निस्सारण वाहिन्यातील पाण्याचे संकलन. दुसरा पर्याय म्हणजे रस्त्याच्या कडेला असलेल्या निस्सारण वाहिन्यांमधून पावसाचे पाणी थेट जमिनीत वाहून जाणे. हे सर्व पाऊस आणि पावसाचे पाणी साठवण्याबद्दल आहे. लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे. पृथ्वीवरील पाणी 3 स्वरूपात असू शकते: बर्फ घन स्वरूपात, पाणी द्रव स्वरूपात आणि पाण्याची वाफ वायू स्वरूपात. पाण्याच्या वाफेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणतात. पाण्याच्या वाफेच्या लहान थेंबापासून ढग तयार होतात. समुद्र, तलाव इत्यादींच्या पृष्ठभागावरून पाण्याचे बाष्पीभवन होणे हा ढग निर्मितीचा एक भाग आहे. पाण्याच्या वाफेचे पाण्यात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला संक्षेपण म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन आणि संक्षेपणाच्या चक्रामुळे पाऊस पडतो. पाण्याच्या वाफेचे ढगांमध्ये आणि ढगांचे पावसात रूपांतर होण्याला जलचक्र म्हणतात. पावसाचे पाणी साठवणे आणि पाण्याची पातळी पुनर्भरण करण्यासाठी ते जमिनीत झिरपू देणे याला जलसंधारण म्हणतात.
आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पाहिल्याबद्दल धन्यवाद.